मी घेत राहिलो तर यवन अवस्थेमध्ये येत असताना, युवा अवस्थेकडून येत असताना प्रभूचं चिंतन मी पाहत गेलो. गुरुच्या शब्दाच्या बाहेर गेले नाही. आज बापाचं सुद्धा पोरगा ऐकत नाही. गुरुचं तर लांबची गोष्ट आहे. जन्म देणाऱ्या बापाचं सुद्धा पोरं ऐकत नाही. विदुर नीतीमध्ये धृतराष्ट्राला सांगितलं, सुखी कोण आहे? अर्थागमो नित्यमारोगिताच प्रियाच भार्या प्रियवादिनीच वशस्य पुत्रा अर्थकारिणीच विद्या षडजीव सुखेन लोकेन राजन. ए राजा, सुखी कोण आहे? ज्याच्याकडे पैसा आहे तो सुखी आहे, ज्याच्याकडे आरोग्य आहे तो सुखी आहे, ज्याची पत्नी अनुकूल आहे तो सुखी आहे, जी गोड बोलते तो सुखी आहे, ज्याची पोरं आज्ञेते तो सुखी आहे, आणि ज्यानं जी विद्या घेतली त्याच्यावर 2 पैसे मिळतात ते सुखी आहेत. 6 गोष्टी एकत्र आल्या पाहिजे. खर तर प्रभू रामचंद्र आपल्या गुरूंच्या शब्दाच्या पुढे नाही. विश्वामित्र असं म्हणतात, आता आमचे यज्ञ सफल झाले, पण एक यज्ञ आहे जो जनकपुरामध्ये होणार आहे. जनकपुरामध्ये होणार आहे आणि त्या यज्ञाला आपण जावं असं मला वाटतं. तुमची